नमस्कार. खरं तर मित्रकलावरच्या सगळ्या रांगोळ्या अतिशय सोप्या असतात काढायला. तरी सुद्धा बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमच्या हातातनं अशी रांगोळी सुटत नाही, रांगोळीची लाईन व्यवस्थित येत नाही, काहीतरी सोपं आणि वेगळी रांगोळी दाखव. म्हणून खास अशा सगळ्यांसाठी आणि ज्यांना दसऱ्याला झेंडूची फुलं वापरून रांगोळी काढायची ना, त्या सगळ्यांसाठी आज मी घेऊन आलेली आहे फुलांची रांगोळी. म्हणजे आजच्या रांगोळीमध्ये आपण रांगोळीचे रंग नाही वापरणार आहोत, तर फुलं वापरणार आहोत आणि खूप वेगळे आणि मस्त आकार तयार करणार आहोत. हा आकार कुठला आहे हे तुम्हाला कळेलच. चला आपण रांगोळी काढायला सुरुवात करूया. चला, सगळ्यात सुरुवातीला आपण 1 ते 1.5 फुटाची आडवी रेषा काढून घेऊ आणि त्याच्या वरच्या बाजूने असं अर्धवर्तुळ म्हणजे हाफ सर्कल काढू. ह्याच्यासाठी दोऱ्याचा उपयोग पण तुम्ही करू शकता. मग अर्ध्यापासून सेंटर पासून डावीकडे थोडा असा एक गोल काढून घ्यायचा छोटा. त्याला वरच्या बाजूला एक डॉट काढायचा आणि बरोबर उजवीकडे मध्ये करायचा. म्हणजे जी मान आपण काढणार आहोत ती व्यवस्थित येते. आता तर तुम्हाला कळलंच असेल की आपण काय काढतोय. तर आपण मोराचं चित्र काढतोय आणि ह्याच्यामध्ये आपण फुलांच्या पाकळ्या भरणार आहोत आणि त्याच्याबरोबर अजून पण एक भरणार आहोत. काय ते बघूया. तर आपण काय केलं, जिथे गोल काढला होता तिथे एक डोळ्याचा आकार काढून घेतला आणि मग खालच्या बाजूला मोराचं जे शरीर आहे ते अशा प्रकारे आपल्याला काढायचंय. आपण आता काढताना बारीक बारीक डिझाईन काढूया, पण फुलांच्या पाकळ्या भरून जी रांगोळी काढायची असते की नाही, त्याला काही लिमिटेशन्स असतात. आपण करायला लागू ना तेव्हा तुमच्या लक्षात येतील. तर दोन्ही बाजूला असे पंख काढले आणि वरच्या बाजूला तुरा देखील काढून आपण हे मोराचं चित्र पूर्ण केलंय. आता जो हाफ सर्कल आहे ना, तुम्हाला लहान वाटला म्हणून नंतर थोडा वाढवला. आता हे वरचा हाफ सर्कल म्हणजे आपल्याला तो मोराचा पिसारा बनवायचा आहे. मग त्यासाठी असा कमानी सारखे आकार ठराविक अंतरावर काढायचे. खूप लहान मोठे नको, पण अगदी समान नाही काढले तरी चालतील. आणि मग ते सेंटरला जोडून जिथे आपण कमानी सारखा आकार काढलाय तिथे असा हा गोल काढला. आणि आता आपण याच्यामध्ये पाकळ्या भरायला सुरुवात करूया. बरं, तुम्ही मित्रकलाला सबस्क्राईब केलंय का? नसेल केलं तर लगेच करून टाका, कारण आता दसरा जवळ येतोच आहे. हा सरस्वतीचा व्हिडिओ जो मागच्या वर्षी मी टाकला होता तो जर तुम्ही बघितला नसेल तर सरस्वती कशी काढायची हा व्हिडिओ देखील बघा. त्याचबरोबरीने दसरा झाल्यानंतर दिवाळी येते आणि दिवाळीची खूप तयारी आपल्याला करायची आहे. म्हणजे आकाशकंदील करायचं आहे, पणत्या रंगवायच्या आहेत आणि डेकोरेशन करायचं आहे. या सगळ्यामध्ये कुठले असे व्हिडिओ आहेत, कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मित्रकलाला वर बघायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तर ह्या सगळ्यासाठी मी मगाशी म्हटलं लवकर सबस्क्राईब करा. आता सुरुवातीला आपण मोराची जी मान आहे आणि तोंड आहे त्याच्यापासून आपण पाकळ्या ठेवायला सुरुवात करूया. याच्यासाठी मी अस्टरच्या पिंक कलरचं जे अस्टरचं फुल असतं त्याच्या पाकळ्या घेतल्यात. पण आता मला नेमकं जांभळ्या रंगाचं अस्टर मिळालं नाही. ते जर तुम्हाला मिळालं ना तर त्याच्या पाकळ्या इथे जास्त छान दिसतील. त्यामुळे ते मिळालं तर त्याचा वापर नक्की करा. तर इथे आपल्याला व्यवस्थितपणे असं च्या पाकळ्या ठेवायच्यात. आता अस्टरच्या पाकळ्या भरायला जास्त सोप्या असतात, कारण ते लहान असतात आकाराने आणि व्यवस्थित आपल्याला ज्या आकारात भरायचं तिथे भरू शकतो. आता काय केलं मी, अस्टरचं जे मधलं असं जे देठ होतं की नाही, म्हणजे कोर जो फुलाचा होता तो बाजूने कट करून डोळ्याच्या इथे तो ठेवला आणि मला चांगला वाटला म्हणून कंटिन्यू केलं. आता खालच्या पंखांना कुठला कलर द्यायचा असा मोठा प्रश्न माझ्यासमोर पडलेला होता. मग मी विचार केला काहीतरी वेगळं करूया. म्हणून आंब्याची पानं जी होती ती अशी बारीक कट केली आणि ती बारीक कट करून या पंखांमध्ये भरली. आता आपण अजून काय करू शकतो, तर हारामध्ये जी अशी मध्ये झुपक्यासारखी अशी एक पानं हिरवी घालतात ना, मला त्याचं नाव नाही आठवत आहे. तुम्हाला आठवत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. काहीतरी त्याचं नाव आहे पण आत्ता मला ते आठवत नाहीये. तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ती पानं आणखीन छान दिसतील, पण त्याच्याऐवजी आपल्याकडे ती नसतील तर आहे त्याच्यात म्हणजे आंब्याची पानं किंवा विड्याची पानं, तर त्याचा वापर आपण इथे नक्की करू शकतो. फुलांची रांगोळी जेव्हा आपण काढतो ना तेव्हा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, म्हणजे ही अतिशय महत्वाची टीप आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊ नये का. कुठली तर जेव्हा तुम्ही अशी ही झेंडूची फुलं असतात तर बरेच जण अशी ओरबाडून पाकळ्या काढतात आणि मग हे काढताना काय तर मी तुम्हाला दाखवते. जेव्हा आपण असं सगळ्या अशा त्या पाकळ्या काढतो ना, रे माझ्या व्यवस्थितच निघतात, तर त्याचं जे असं ते काळं बी असतं की नाही, हे आतलं हे दिसतंय का, हे काळं बी सुद्धा तुमच्या रांगोळीत येतं आणि मग ते चांगलं नाही दिसत. सो अशा वेळेला काय करायचं ना, सरळ कात्री घ्यायची आणि इथे असं जिथे हे देठ सुरू होतं
त्याच्या आधी कात्रीने पाकळ्या कट करायच्या आणि मग त्या रांगोळीमध्ये वापरायच्या. आता आपण केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या पाकळ्या एकाड एक वापरणार आहोत. सगळ्यात आधी मी केशरी झेंडूच्या पाकळ्या घेतल्या. मी तुम्हाला सांगितलंच की पाकळ्या कशा कट करून घ्यायच्या. हे जर आधी कट करून घेतल्यात ना तर ही सगळी कामं इतकी पटकन होतात, म्हणजे ही अख्खी रांगोळी तुमची 10 ते 15 मिनिटात नक्की होऊ शकते. तर आपण पहिली पाकळी ह्याची भरून घेतली केशरी रंगाची आणि असंच आपण एकाड एक सोडून पाकळ्या भरून घेणार आहोत. ही दुसरी झाली. आता तिसरी भरून घेऊया आणि मग चौथी. असंच आपण पिवळ्या रंगाच्या पाकळ्या देखील भरणार आहोत. तर पिवळ्या रंगाच्या पाकळ्या, आता झेंडू आणि अस्टरच्या फुलामध्ये फरक काय पडतो की झेंडूची फुलं ही म्हणजे पाकळ्या ह्या जाड असतात, त्यामुळे त्या व्यवस्थित आपल्याला असं धरून बसवायला लागतात. बरं, पाकळ्या ठेवताना नेहमी भरगच्च ठेवा. त्या अशा खूप म्हणजे फरशी दिसत असेल खालची तर त्या दिसायला चांगल्या नाही होत. त्यामुळे भरगच्च पाकळ्या नेहमी फुलांच्या रांगोळीत आपण भरायच्या असतात. आता जिथे जिथे गॅप दिसत होती तिथे देखील आता थोडं फिनिशिंगला आपण ह्या पाकळ्या द्यायला सुरुवात करूया. म्हणजे चोचीच्या इथे अशी छोटीशी गॅप होती तिथे मी भरल्याच. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की चोच कुठल्या रंगाची करू, पण ते नंतर करूया. त्याआधी जिथे गोल केले होते तिथे हे पिंक अस्टरची फुलं भरून घेतली. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगळी गोष्ट जी आपण करणार आहोत ती की या पिंक अस्टरची आपण जिथे पाकळ्या ठेवल्यात ना तिथे काय करायचंय आपण की आंब्याचं जे पान असतं ते असं छान हार्ट शेपमध्ये किंवा गोल शेपमध्ये कट करून घ्यायचं आणि त्या सगळ्या सर्कलवर एक एक करून ठेवायचा. खूप असा प्रॉपर शेप नाही आला तरी चालतं, पण दिसताना असं छान मोराच्या पिसाऱ्यासारखं फील याच्यामध्ये येतो. वाटतंय ना? वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा वाटत नसेल तरी कमेंटमध्ये मला सांगा. आणि मग चोचीच्या इथे मला एक असं जांभळं अस्टरचं फूल मिळालं. त्याच्यात थोड्याशा पाकळ्या काढून त्या चोचीच्या इथे ठेवल्या. त्या एवढ्या छान नाही दिसत आहे. तिथे कुठला रंग चांगला दिसला असता असं तुम्हाला वाटतंय हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा, आता जो हिरवा रंग होता त्याला थोडं बॅलन्स करण्यासाठी पांढऱ्या पाकळ्या अगदी शेवटी ठेवल्या आणि तुरा काढला होता. तिथे देखील अशा पांढऱ्या पाकळ्या आणि त्याच्या शेवटी वर एक एक जांभळी पाकळी ठेवली. तुम्हाला जे आवडेल त्या रंगाने तुम्ही डेकोरेशन इथे नक्की करू शकता. ही रांगोळी करताना तुमच्या लक्षात आलं असेल की फुलांची रांगोळी करताना काय काय लिमिटेशन्स असतात. म्हणूनच फुलांची रांगोळी जेव्हा काढू ना तेव्हा आकार खूप नाजूक नाही काढायचे. त्याच्यानंतर पाकळ्या आपण कुठल्या घेणार आहोत ती कलर स्कीम आधी आपण फायनल करायची, म्हणजे रांगोळी सुंदर दिसते. ही रांगोळी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर मला कमेंटमध्ये आवडली असं नक्की सांगा. आता सगळ्यात एक शेवटचा फिनिशिंग टच देण्यासाठी मी काय केलं की पिसाऱ्याच्या सगळ्यात शेवटी एक एक पांढरं फूल ठेवलं. असे काही काही प्रयोग तुम्ही देखील करू शकता. त्यामुळे नक्की रांगोळीला लाईक करा. मला माहिती ही रांगोळी तुम्हाला खूप आवडलेली असेल, त्यामुळे लगेच लाईक करून टाका. बरं, याच सारखी ही दुसरी रांगोळी देखील मी काढली होती. ही रांगोळी जर तुम्हाला बघायची असेल तर मी लगेच याचा व्हिडिओ उद्या टाकायला तयार आहे, पण त्यासाठी तुम्ही यस असं कमेंटमध्ये टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे ही रांगोळी बघायची असेल तर यस नक्की टाका. अशा मस्त रांगोळ्या आपण या नवरात्रात बघितल्या. हे सगळे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. याच बरोबरीने दसऱ्यासाठी स्पेशल रांगोळी तुम्हाला हवी आहे का हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सरस्वती कशी काढायची हा देखील व्हिडिओ तुम्ही बघा. ह्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की मिळतील. सो असं भरभरून कौतुक करा, भरभरून प्रेम करा. धन्यवाद.